काल संगमनेरमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला ₹1 भाव मिळाला आणि ती चर्चा राज्यभर रंगू लागली होती. त्या नेमकी त्या शेतकऱ्याने जो ₹1 भाव मिळाल्यानंतर काही ठिकाणी रस्ता रोको केला. रस्ता रोको केल्यानंतर मार्केट कमिटीचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले आणि मध्यस्थी करत पुन्हा फेर लिलाव त्या ठिकाणी घेण्यात आला आणि ते वातावरण त्या ठिकाणी निवळल्याचं पाहायला मिळालं होतं. आज आपण संगमनेर मार्केट कमिटीमध्ये आलो आहोत. सचिव आहेत सतीश गुंजाळ, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, काल जो प्रकार झाला नेमका काय प्रकार होता? ₹1 मिळाला होता त्या कांद्याला आणि तो राज्यभर चर्चा लागली होती. ॲक्च्युली कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर जे आहे इथं मुख्य मार्केट यार्डामध्ये आपण गोणीमध्ये कांदा आणतो आणि त्यालाच ऑप्शन म्हणून उपबाजार आपण चालू केला आहे शासनाकडून जमीन घेऊन. त्यामध्ये ट्रॉलीमध्ये जसा नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा येतो असा लूज कांदा तिथं अनेक शेतकऱ्याचे पैसे वाचतात, गोणी भराई असे खर्च वाचतात आणि त्यामुळं शेतकरी पण तिथं खुश आहे आणि शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला. त्यानंतर कालचा जो बाजार भाव निघाला, एक तर सध्या थोडीशी उठाव नसल्यामुळं मालाला, त्यामुळं व्यापाऱ्यांनी थोडंसं हे केल्यानंतर आम्ही चौकशी पण केली नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात, इतर ठिकाणी. परंतु ज्या शेतकऱ्याचा माल कमी बाजार गेला तर तो थोडासा खराब होता आणि तो आपण जसं A1 क्वालिटी, मध्यम, नंतर बोरी, तो चिंगळ्या जसं म्हणतो आपण, बारीक साईजचा होता. माल चांगला होता, पण 2-3 ठिकाणी असं खराब कांदे पण त्यात असे ते साल्टे निघलेले टाकलेले होते. मग ते व्यापाऱ्यांना कसं कांदा घ्यायचा आणि बाहेर ग्रेडिंग करून पाठवायचा त्यांना पण, तर तो माल एक कांदा म्हटलं तर बाकीच्या एक कांद्याला खराब करतो. तर ग्रेडिंग पण व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्या थोड्याशा कारणावास्तव तिथं चालू लिलावामध्ये त्याचा बाजारभाव निश्चितच गेला. आम्ही त्याचे लेबल पण बघितला आणि मग आंदोलन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, रस्ता रोको. मग प्रशासन पोलिसांच्या मध्यस्थानी आपण त्यांना मार्केट कमिटीत परत आणलं. त्यांच्या काय मागण्या होत्या त्या आपण चर्चा केली. चर्चा केल्यानंतर जिथं काही शक्य होतं तिथं आपण लगेच सुधारणा करून घेतली. ज्या मंडळाच्या किंवा व्यापाऱ्याच्या स्वाधीन होत्या त्या आम्ही आज बैठक घेतली. त्या बैठकीत आम्ही ते जवळजवळ 90-95% प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकले ते, त्यामुळे ती काही शंका नाही. आणि मग मध्यस्थीचे ते चर्चा झाल्यानंतर त्यातले काही शेतकरी पण इथं बसलेले असतात. ते मध्यस्थी झाल्यानंतर त्याचा फेर लिलाव केला. ज्यांना आवश्यकता चांगला होता ते बिचारे निघून गेले त्यांचा लिलाव झाल्यानंतर, पण बाकींचा फेर लिलाव करून चांगल्या प्रतीचा बाजार आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला. साधारणतः काय बाजारभाव फोडला गेला होता काल? साधारणतः काल 400 पासून 400, 450 पासून तर 1315 रुपयापर्यंत बाजार गेले. सर, पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यभर कांदा जो आहे ते शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणतो. म्हणजे सध्या मार्केट भाव तो मिळत नाही. म्हणजे जसं पाहायला गेलं तर उत्पादन जो खर्च असेल तो सुद्धा निघत नाही. काय पर्याय शोधला पाहिजे शेतकऱ्यांनी? नाही, आता याच्यामध्ये कसं सर, पर्याय म्हणजे असा आहे का प्रत्येक बाजार भावाची किंवा प्रत्येक शेतमालाची परिस्थिती हीच आहे. आज फ्लावरचं जर बघितलं तर तीच कंडिशन होते. परंतु याच्यामध्ये एकच मी सांगू इच्छेल, जे मला जितपत कळतंय का ग्रेडिंग मस्ट आहे साहेब. तुम्ही जर ग्रेडिंग आणली, आज आमची काल फोटो नाही काढले मी, पण 1313 रुपये 15 रुपयाचा जो माल गेला तो क्वालिटीचा होता. म्हणजे त्या आपल्या मालाला नाव ठेवायला जागा नाही दिसली पाहिजे, असं थोडंसं ग्रेडिंगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता बहुतांशी आपण काल वांदे पण निघले. काहींनी काय केलं का पाठीमागं एक फाळकं पाडलं जातं तर तिथं चांगला कांदा ठेवला आणि पुढं बुरी भरली. मग अशा वेळेस व्यापारी पण त्याचा माणूस असतो कोणतरी, तो खाली करण्याचा प्रयत्न करतो. तिथं मग ते असं वांदा तयार होतो. तर तसं करू नये, माझी विनंती आहे. कारण चांगला असेल तर आपण त्याला जाब विचारू शकतो ना, सगळ्यांसमोर जा, बाबा हे काय प्रॉब्लेम सांग, आज बाजारभाव येईल, माझा ग्रेड 1 क्वालिटीचा कांदा आहे, तू काय तू करू शकत नाही असं, किंवा तसं करायला आपण त्याचं लायसन्स सस्पेंड करू शकतो. मग पुढची कारवाई त्याला आहे बाजार समितीकडे. पण तसं होऊ नये, आपल्यालाही बोलायला चान्स भेटला पाहिजे शेतकरी बांधवांना. तर थोडीशी ग्रेडिंग करणं माझं मत केलं पाहिजे. बाकी काय नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्या शेतमालाचं ग्रेडिंग करणं महत्वाचं असल्याचं गुंजाळ यांनी सांगितलंय. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.